आणि पूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मग आपण भगवद्गीता बघूया. तो अशा प्रकारचा गीता येतोय. टोटली ह्याचा वरती कवर आहे आणि जो जो वेटेड आहे 2 ते 2.5 किलोचा हा ग्रंथ आहे आणि याचा पूर्ण असं हे पॅकेजिंग येतं आहे. आणि याच्यामध्ये जर बघायला गेलं याच्या आत बॉक्स दिलेला आहे भगवद्गीताचा. जर बघायला गेलं की अशा प्रकारचा हा टोटली दिलेला आहे. तर याच्यात काय आहे, सिग्नेचर एडिशन भगवद्गीता आहे आणि हे मल्टीलिंग्वल आहे, म्हणजे वेगवेगळ्या भाषेमध्ये सांगतं. इल्युस्ट्रेटेड आहे, सिम्प्लिफाईड आहे, रीड करू शकतो, लर्न करू शकतो, ट्रान्सलेशन अँड एक्सप्लेनेशन हे सगळं देतं. आणि याच्या आत आपला हा ग्रंथ आहे. जवळजवळ 480 पेजेसपेक्षा जास्त याच्यात पेजेस दिलेला आहे असा हा ग्रंथ आहे. पूर्ण गोल्डन कोटेड आहे. आणि याच्यात काय दिलेलं आहे की हा फ्ल्यूट आहे. याला विजडम फ्ल्यूट बोललं जातं. गदा टाईपनं ह्याला बनवलेला आहे. याच्या आतच पूर्ण हेच काम करतं की जसं हा फ्ल्यूट आपण याच्यावरती टच करेल तो हा स्पीकरद्वारे पूर्ण डिटेली सांगून देतं. आता कसं काम करते आपण थोडक्यात बघूया. मेन म्हणजे हा ग्रंथ जसा आहे याच्या आत दिलेला आहे. मी ओपन करतो. त्याच्यात काय काय भेटतं. हा ग्रंथ आहे स्पेशली ह्याला गोल्डन पेजेसनं बनवलेला आहे. हे टोटली गोल्डन पेजेस आहेत. हे जे दिसतात तुम्हाला पूर्ण गोल्डन पेजेस आहे आणि आत पूर्ण हे चमकते. जसं तुम्ही आपण थोडंसं लाईटिंगला दिलं तर हा पूर्ण चमकते असा हा बनवलेला आहे. टोटली जवळजवळ 4 वर्ष लागलेलं आहे असं बोललं जातं. 3 ते 4 वर्षाला बनवायला लागलेलं आहे त्यावेळेला. कारण ही जी गीता आहे 16 भाषेमध्ये बोलतं. एक भाषा नाही, 2 नाही आहे, 16 भाषात ही बनवलेला आहे. म्हणजे स्ट्रगल पण भरपूर या गेलेला आहे कंपनीचा. तो अशा प्रकारचा. याच्यासोबत अजून काय भेटतं की याच्यात थोडे छोटे बुक्स पण आहेत. आपण बघूया शेवटी. तर हे काम कसं करतं आपण आता स्टार्टिंग बघूया. जसं ह्या फ्लूटला आपण घेतोय आणि फ्लूटमधून जसं प्रेस करतोय, हा बटन प्रेस केलं की ना हा फ्लूट चालू होते. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे असं हे चालू होतंय. आणि जसं हे तर फर्स्ट आयकॉन दिलेलं आहे गेट स्टार्टेड म्हणून. जसं आपण याच्यावरती टच करेल तर हा चालू होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. भगवद्गीताला तुम्हाला चालू करायचं झालं की ना आधी इथं गेट स्टार्टेड आयकॉनवरतीच आपल्याला टच करायला लागेल. विदाउट टच इथं न टच करता आज जर टच केला तर गीता हे वर्क होणार नाही आहे. तर ह्याचं सिक्रेट आहे, की पॉईंट्स आहे. जसं आपण आज टच करतोय आता तर पूर्ण असं स्ट्रक्चर दिलेलं आहे. कुरुक्षेत्र भूमी जिथं कृष्ण आलेला आहे, कौरव पांडव आलेले आहेत असंही दिलेलं आहे. पूर्ण असं स्ट्रक्चर आहे. याच्यात पूर्ण डिझायनेबल चित्र आहेत, पिक्चर आहेत. जवळजवळ 180च्या पुढं चित्र दिलेलं आहे याच्यात. जसं गणेश आणि व्यास मुनी वेद व्यास यांचा एक चित्र दिलेलं आहे. जसं आपण गणपती ह्याला टच करतोय फ्लूटला गणपतीवरती तर हे चालतं. असंही काम करतंय. जसं आपण याच्यावरती इथं शंखावरती आपण टच केलं ना शंख वाजतंय. तर विचित्र आहे. काय असेल बघा, असं काय असेल बघा याच्यामध्ये की ह्याला असं बनवलेलं आहे. असं जो टोटली आपण ह्या व्यासमुनीवरती टच केलं ओंकारचं येते. तर ह्या ग्रंथात कुठेही टच करा, ह्या पेजेस वरती कुठेही टच करा तुम्ही. आपण आता बुक वरती टच केलं तर गायत्री मंत्र चालू होत आहे. तो असं बोललेला आहे. हे जे जिथं तिथं लिहिलेलं आहे तिथं लिहिलेल्या जागेला तुम्ही टच केला तरी ते वाचून तुम्हाला दाखवणार. जसं कृष्णावरती आपण टच केलं भजन चालू होतं. आणि पुढे जर इथं टच केलं तसंच ते. आणि इथं एक जसं अश्वत्थ वृक्षाचा एक पाला दिलेला आहे. त्याला ट्रान्सपरेट करून हे लावलेलं आहे. इथं त्याचं महत्त्व दिलेलं आहे की पिंपळाचं झाड जो आहे त्याच्यात श्रीकृष्ण असं बोललं जातं. त्याचं पूर्ण लिहिलेलं आहे, इथं दिलेलं आहे. इथंही टच केलो आपण सांगते अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षिणां च नारदः. पूर्ण हे सांगतंय.
अशा प्रकारनं. आज जर बघायला गेलं तर टोटली 18 अध्याय आहे त्याच्यामध्ये. पहिला अध्याय, दुसरा अध्याय असं पूर्ण त्यांचा कॉन्टेंट दिलेलं आहे. तर त्यांनी टोटली 18 अध्याय, 700 श्लोक भगवद्गीतेचे. प्रत्येक अध्याय आणि प्रत्येक श्लोक आपल्याला मानवी जीवनासाठी भरपूर महत्त्वाचा आहे आणि याचा अभ्यास पण करणं गरजेचं आहे आजच्या दिवसामध्ये. असंही बनवलेलं आहे. जसं ही चित्र दिसतंय तिथं कृष्णाचे वेगवेगळे रूप आहे. ते प्रत्येक चेहऱ्यावरती टच केला तर वेगवेगळ्या रूपमध्ये हे मंत्र सांगते टोटली. जसं बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय. अशा प्रकारे. तर इथं टच केलं ते सेम सांगते वेगळ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय. इथे छोटे छोटे पक्षी दिसायला आहेत. त्या पक्षावरती पण टच केले की ना इथून पण त्याचा आवाज दाखवतो. म्हणजे तुम्ही याच्यावरून विचार करू शकता की ह्याला बनवलेलं कसं असेल. असं छोट्या छोट्या गोष्टीहून हे पूर्ण सेन्सरेबल आहे. अशा प्रकारे ह्याला तयार केलेलं आहे. तर शंखनाद होते इथं. जसं शंखनाद आपण टच केलं, युद्धाच्या वेळेला आधी शंखनाद केलं जातं युद्ध स्टार्ट व्हायच्या अगोदर. जो भगवद्गीता जे आहे, महाभारत जे आहे ते धर्मयुद्ध बोललं जातं. अन्यायाच्या विरुद्ध हा युद्ध झालेला त्यावेळेला. तो अशा प्रकारचं. ह्याच्यात कोण कोण ह्याला बनवलेलं आहे, कोणाकोणाचं साथ दिलेलं आहे, त्यांचं सगळ्यांची नावं आहेत तिथं. इथंही टच केलं की ते काम करतात. पूर्ण ग्रंथ हा सेन्सरेबल आहे. आता पहिला अध्याय आहे, इथून तुम्हाला बघणं गरजेचं आहे. जसं ह्या अध्यायावरती, प्रत्येक अध्यायावरती 18 अध्याय, प्रत्येक अध्यायावरती भजन दिलेलं आहे. कृष्ण भजन्स. प्रत्येक अध्यायावरती भजन दिलेलं आहे. हे 6 भजन्स आहेत. जसं आपण टच करेल 10-10, 20-20 मिनिटाचे भजन चालू होतं. याच्यात खाली आरती दिलेला आहे. जसं आरतीवरती टच कराल, जय गणेश जय गणेश जय गणेश. अशा प्रकारचे आरती आणि भजन प्रत्येक अध्यायावरती तुम्हाला मिळेल. भजन तर सगळीकडे आहे. आरती हा फर्स्ट अध्यायावरती दिलेला आहे. जसं आता बघा, हे संस्कृत मध्ये प्रथम अध्याय म्हणून लिहिलेला आहे. जसं टच करेल, अथ प्रथमोऽध्यायः. वा. आणि इंग्लिश मध्ये त्यालाच Chapter 1. अशा प्रकारे हे जसं आपण ओम श्री परमात्मने नमः. अशा प्रकारे याला बनवलेलं आहे. इथे दिलेलं आहे, शेवटी ऑप्शन दिलेला आहे. चांटिंग, एक्सप्लेनेशन, ट्रान्सलेशन, म्युझिकल गीता, मेडिटेशन सगळं दिलेलं आहे. अशा प्रकारचं. जसं आपण आत बघतोय, हा फर्स्ट अध्याय, पहिल्या अध्यायामधला पहिला श्लोक म्हणजे भगवद्गीता जो प्रारंभ होतोय. भगवद्गीताचा पहिला श्लोक हा धृतराष्ट्र बोलला जातो. धृतराष्ट्रनं सांगितलेला आहे. तर धृतराष्ट्र उवाच म्हणून लिहिलेला आहे. जसं आपण टच करतो, धृतराष्ट्र उवाच. तो ह्याला टच केलं की श्लोक चालू. क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. असा हा पहिला श्लोक आहे. आता याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांनी. वरतीही लिहिलेलं आहे, वरती हा शंख दिलेला आहे आणि इथं बासरीचं चिन्ह दिलेलं आहे. तर ज्या शंखावरती तुम्ही टच कराल तर हे श्लोक जो आहे तोच श्लोक वेगळ्या रूपात सांगते आपल्याला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वता संजय. त्या याच्या रागात ते सांगते. त्याचा जो एक ध्वनी आहे त्या ध्वनी ते पूर्ण सांगते. आता याच्यात काय दिलेलं आहे आश्चर्य की ह्या बासरीवरती टच केलं की ना म्युझिकल गीता सांगते. जसं आपण बासरीवरती टच करतोय, राजा धृतराष्ट्र रणलाल सासे धर्म कुरुक्षेत्र
प्रकारनं सांगताय. प्रत्येक श्लोकमध्ये हे दिलेलं आहे, शंख आणि फ्ल्यूट, बासरी, आणि हे ऑप्शन सगळीकडे दिलेलं आहे. तर ह्याचा मेन चमत्कार कुठं आहे की हे जे आहे ह्याचं ट्रान्सलेशन हे हिंदीमध्ये करतं आणि 16 भाषेत करतं. त्याच्यामध्ये कन्नड, मराठी, हिंदी, तेलुगू, तामिळ, ओडिया झालं, वेगवेगळ्या भाषामध्ये सांगते. जसं आपण टच करतोय. धृतराष्ट्र ने कहा, हे संजय, धर्मभूमि कुरुक्षेत्र में युद्ध की इच्छा से एकत्र हुए मेरे और पांडु के पुत्रों ने क्या किया? आता ह्याला आपल्याला काय करायचं की ट्रान्सलेट करायचं आहे. कुठल्या भाषेत? आपल्या मराठी भाषेत. जर आपण हे जे कार्ड दिलेलं आहे याला अटॅच्ड असते पूर्ण हा कार्ड, आणि जसं आपण याच्यावरती जातो मराठी म्हणून चूज करतो आपण इथं मराठी. बघा, जसं आपण टच केलं मराठी सांगितलं. आता ह्याचा चमत्कार इथंच आहे की आपल्याला लिहिलेलं कुठंच दिसत नाही की बाबा सगळं हिंदी लिहिलेलं आहे, पण हे आपल्याला मराठीत सांगणार. जसं आपण टच करेल. धृतराष्ट्राने विचारले, हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये युद्धाच्या इच्छेने एकत्रित जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? आहे ना चमत्कार. हे तर इथं लिहिलेलं आहे हिंदी आणि सांगते हे मराठीमध्ये. अशा वेगवेगळ्या भाषा, जेवढी तुम्ही भाषा आहेत त्या भाषेमध्ये तुम्ही सिलेक्ट करा, त्या भाषेत ते सांगायला चालू करते. मी मराठीचं एकच सिलेक्ट केलंय, असं तुम्ही वेगळ्या भाषेत पण सिलेक्ट करू शकता. जसं बघा आपल्याला कन्नड आहे, तर कन्नड जसं आपण टच करतोय. ಧೃತರಾಷ್ಟ್ರನು ಹೇಳಿದನು, ಹೇ ಸಂಜಯ, ಧರ್ಮಭೂಮಿ ಕುರುಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಯುದ್ಧಾಪೇಕ್ಷೆಯಿಂದ ಸೇರಿರುವ ನನ್ನ ಮತ್ತು ಪಾಂಡುವಿನ ಪುತ್ರರು ಏನು ಮಾಡಿದರು? तो अशा प्रकारे याला बनवलेला आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की ह्या ग्रंथामध्ये ह्याच्यात मोराचे पंख दिलेले आहेत. हे मोराचे पंख आहेत. हे पूर्ण सगळीकडे सेन्सर आहे. म्हणजे आपल्याला असं समजून घ्यायचं नाही की बाबा हे उभं चित्र म्हणून दिलेलं आहे. नाही, तर प्रत्येक जागेला सेन्सर दिलेला आहे. आता बघा, जसं आपण मी इथं मोराच्या पंखावरती टच करतोय तर हिंदीमध्ये पूर्ण सांगते की याच्या अगोदर काय झालं आणि पूर्ण त्या श्लोकविषयी पूर्ण डिटेल इन ब्रीफ सांगते पूर्ण. जसं बघा, भूमि तैयार थी अब तक के सबसे बड़े धर्म युद्ध को जन्म देने के लिए. कुरु और पांडव सेना एक दूसरे के विरुद्ध जवळजवळ 5 मिनिटापर्यंत 3 ते 5 मिनिटापर्यंत हे सांगते. टोटली एका श्लोकविषयी पूर्ण इन डिटेली सांगतं, पण हिंदीमध्ये सांगतं. जर आपल्याला मराठी पाहिजे आहे तर मराठी वापस आपण चूज करून मराठी चूज केलो तर इथं टच केलं की मराठीमध्ये रिटर्न सांगते. धृतराष्ट्राने विचारले, हे संजय, तो चमत्कार एवढंच आहे की प्रत्येकानं वाचायला तर टाइम नाही आहे, पण टच करायला तर टाइम आहे. तर टच केलं का ना, आपण एकटाच वाचण्यापेक्षा घरच्या सगळ्यांना, घरात लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत कृष्ण बोलतोय. म्हणजे हा जो फ्लूट आहे कृष्णच आहे की आपण ऐकतोय. म्हणजे आपण सगळं अर्जुन आणि पांडव सगळे लोक. तर अशा प्रकारे ह्याला बनवलेलं आहे. आणि हेच आता मोरपंख जो आहे इंग्लिशचा इथं जर टच केलं इन ब्रीफ इंग्लिशमध्ये land of Kurukshetra was ready to give birth to the greatest righteous. पूर्ण इंग्लिशमध्ये पूर्ण इन डिटेल सांगताय. अशा प्रकारे दिलेलं आहे. इव्हन पेज नंबर पासून सेन्सर दिलेला आहे. पेज नंबर वरती टच केला, पेज 3 म्हणजे पेज नंबर पासून ह्या सेन्सर दिलेला आहे. प्रत्येक जागेला हे तिन्ही तुम्हाला ऑप्शन दिसतील. इथं आहे वेगवेगळ्या 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे, हा जो आहे हे इथं जर टच केलं की ह्या श्लोकाच्या रिलेटेड आपल्याला म्युझिक दिलेलं आहे. जसं आपण टच करतोय, काही ना काही म्युझिक दिलेलं आहे. अशा प्रकारचा हा गीता आहे. टोटली डिजिटली याला बनवलेला आहे. जसं आज तुम्ही टच केला, समजा आपण दुसऱ्या अध्यायाच्या जागेला आपण एका जागेला टच करूया. जसं आपण टच करतोय, जर पृथ्वीवर धनधान्यांनी संपन्न आणि शत्रुहीन राज्य तसेच देवतांवर अधिपत्य मिळाले तरीही मला आता इंद्रियांना सुखावह वाटेल आणि शोक दूर करणारा कोणताही उपाय आहे असे वाटत नाही. तो हे मराठीत सांगाले. आपल्याला हिंदीमध्ये वापस टच केलं की हिंदीमध्ये सांगते. यदि पृथ्वी पर धन धान्य से संपन्न और शत्रुहीन राज्य तथा देवताओं पर आधिपत्य मिल भी जाए तो मुझे ऐसा कोई उपाय नहीं दिखता जिससे इंद्रियों को सुखाने वाला शोक दूर हो जाए.
अशा प्रकारनं कुठली लँग्वेज म्हणतात त्या लँग्वेजमध्ये टच केला की त्या लँग्वेजमध्ये पूर्ण ही डिटेली सांगतं. प्रत्येक अध्यायामध्ये दिलेलं आहे की ऑप्शन. तर दुसरं ऑप्शन काय आहे की बाबा आपल्याला प्रत्येक जागेला टच करायचं होत नाही आहे, मला प्रत्येक जागेला टच करत बसायचं तर होत नाही आहे. एकदा टच केले की एक अध्याय मला पूर्ण वाचायला पाहिजे आहे. तर ह्याचा ऑप्शन इथे दिलेला आहे. प्रत्येक अध्यायावरती, प्रत्येक चॅप्टरवरती, प्रत्येक पाठावरती जर तुम्ही फर्स्ट पेजवरती गेला तर फर्स्ट ऑप्शन आहे चॅन्टिंग म्हणून येतं. तर ह्या चॅन्टिंग ऑप्शनवरती जर टच केला तर तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये चूज कराल त्या लँग्वेजमध्ये एक अध्याय पूर्ण ते सांगणार. जवळजवळ 10 ते 20 मिनिट नाहीतर अर्धा तासापर्यंत, नाहीतर जेवढं तो पाठ आहे ते पूर्ण तिथंपर्यंत ते सांगणार. जसं आपण टच केलं, धृतराष्ट्राने विचारले, हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये युद्धाच्या इच्छेने एकत्रित जमले. पहिल्या श्लोकाचा अर्थ सांगता येईल. असं जर पूर्ण बघितलं तर पूर्ण अध्याय हे पूर्ण सांगत जाते एक श्लोक. आणि जर हेच तुम्हाला श्लोक पाहिजे आहे, एकदा लावले की श्लोक पूर्ण, एक अध्याय पूर्ण श्लोकच वाचायला पाहिजे, तर दुसरा ऑप्शन टच केलं, कुरुक्षेत्र की भूमि तैयार थी अब तक के सबसे बड़े. ट्रान्सलेट करतं इथं आपल्याला दिलेला आहे श्लोक. श्लोक पूर्ण सांगतो. तो अशा प्रकारे दिलेला आहे. याच्यामध्ये म्युझिकल गीता, जर आपण इथंच डायरेक्टली टच केलं तर म्युझिकल गीता ऑटोमॅटिकली इथून स्टार्ट होते. गाण्यासोबत पूर्ण गीता सांगते. आणि ह्याच्यात मेडिटेशन पण दिलेलं आहे. जसं मेडिटेशनवरती टच करतो, रविशंकर गुरुजींचं इथं मेडिटेशन होतं. जवळजवळ 10-20 मिनिटाचे मेडिटेशन आहे. एकदा प्ले केलं हिंदी आणि इंग्लिशमध्ये हे तुम्हाला व्हिडिओज पूर्ण भेटतील, मेडिटेशन भेटतील तुम्हाला डिटेल. असा हा ग्रंथ आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जसं आपण शेवट जातो येतात, शेवटच्या सिच्युएशनला, तर ग्रंथ पूर्ण वेटेड आहे. माझं ॲक्च्युली हात दुखायला एवढं धरून. तर इथं जर टच केलं तर शेवटच्या जागेला इथं ब्रेन लिपी दिलेलं आहे. जे अंध व्यक्ती आहेत, ज्यांना डोळं नाही आहे, दिसत नाही आहे, त्यांच्यासाठी या एकाच पेजमध्ये पूर्ण गीता घातलेलं आहे त्याने. आता ह्याला कसं ॲक्टिवेट करायचं, जसं आपलं पहिला अध्याय म्हणून इथे दिलेलं आहे. इथं लँग्वेज आहे, लँग्वेज जागेला आपण 2 वेळा टच करायला लागेल. जसं आपण इथं टच करेल, Chapter 1. On page number 1. Arjuna Vishada Yoga. पूर्ण सांगतो. Arjun's Dilemma. Arjun. आणि जर लँग्वेज पाहिजे, लँग्वेज शेवटी दिलेला आहे. समजा आपल्याला मराठी लँग्वेज पाहिजे आहे, जे अंध व्यक्ती आहेत, ब्रेन लिपी ज्यांचं आहे, Marathi. ब्रेन लिपी जे शिकलेले आहेत त्यांना पूर्ण ही डिटेली कळून जातं. तर हे मराठीत ऐकायचं आहे तर टच केलं, पहिल्यांदा हे संस्कृतमध्ये सांगणार आणि दुसऱ्यांदा आपण टच केलं धृतराष्ट्राने मराठीत विचारले, सांगणार. हे संजय, अशा प्रकारे याला धर्मभूमी बनवलेलं कुरुक्षेत्रामध्ये एकाच ह्याच्यामध्ये पेजमध्ये. तो अशा दिलेला आहे. आणि शेवटी याचा महत्त्व दिलेलं आहे की हू शूड रीड दी भगवद्गीता, कोण कशासाठी याला वाचायला पाहिजे, पूर्ण दिलेलं आहे. तर एंग दिलेलं आहे असं बघा. Who should read the Bhagavad Gita? जसं आपण टच करेल, The young to learn how to live. टू लर्न हाऊ टू लिव्ह, जगायचं कसं याच्यासाठी हे वाचा. दुसरं दिलेलं आहे The old to know how to die. ओल्ड, म्हणजे जी वयस्कर व्यक्ती आहेत त्यांनी कशासाठी वाचायला पाहिजे की मरण कसं यायला पाहिजे, चांगलं मरण कसं यायला पाहिजे त्याच्यासाठी वाचा. आणि तिसरं दिलेलं आहे, जसं आपण टच करतो, Ignorant for wisdom. तो जो गरीब आहे, जे श्रीमंत आहे, प्रत्येकासाठी ही भगवद्गीता आहे. शेवटी याचा दिलेलं आहे की ह्युमन्स म्हणजे एक माणसांना The human for guidance. फॉर गायडन्स, सजेशनसाठी गीता पाहिजे आहे. पूर्ण सृष्टी याच्यामध्ये लिहिलेलं आहे असं बोललं जातं. पूर्ण असा हा ग्रंथ आहे, जो 2-2.5 किलोचा ग्रंथ आहे. ह्याला असं दिलेलं आहे. तर शेवटी लिहिलेलं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. एकदम भारी वाटतं की असा ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोच